आजच्या आपल्या मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या करिअर गायडन्स कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते आदरणीय बानगुडे पाटील साहेब, व्यासपीठावरील आणि तिन्ही सभामंडपात आणि बाहेर उभे राहिलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार। आतमध्ये प्रवेश केल्यापासून म्हणजे पहिली सभा आमची झाली होती तेव्हा माणसं नव्हती, तेव्हा थोडंसं दुःख वाटलं होतं, परंतु आज आल्यानंतर आज समजलं का जर पावसाळा नसता तर इथे किती मोठा करिअर गायडन्सचा कार्यक्रम झाला असता याची कल्पनाही करता येत नाही। ते आजच्या दिवशी जाणवलं। आयोजकांचं खरोखरच खूप खूप अभिनंदन करतो। इथे बसलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंद, गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा 8 तास कशासाठी एवढ्या दुरून बानगुडे पाटील साहेबांना बोलवलंय, आम्ही आलोय, सर्वच जण आलोय, तर आपल्याला आपला एक दिशा ठरली पाहिजे। विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत। आज उद्याला मी आपल्यासारखाच एक शेतकऱ्याचा मुलगा एसटी मध्ये, वडील कंडक्टर होते, आई शेती करायची, परंतु लहानपणीपासून स्वप्न बघितलं। मलाही 70 किलोमीटर कॉलेजला 11वीला जायला लागायचं, विक्रमगड टू भिवंडी, परंतु त्यावेळेसच मी स्वप्न पाहिलं का कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकली पाहिजेत, अशी परिस्थिती मी निर्माण करेन। अगदी शपथपूर्वक सांगतोय, आज महाराष्ट्रातीलच नाही तर अगदी गुजरातच्या राज्यातले विद्यार्थी आपल्या धडकोलीच्या जिजाऊमध्ये शिकतात। हे स्वप्न पूर्ण करत असताना 90-91ला मी 11वीला असताना पेपरामध्ये बातम्या आल्या का आमचा जव्हार तालुका होता, त्यावेळेस त्या जव्हार तालुक्यामध्ये 117 का 118 बालकं कुपोषणाने मृत्युमुखी पावले। तेव्हाही मन गैरवरलं का बाबा ते आदिवासी राहिले तरी ते आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांची शासन व्यवस्था करतोय, परंतु आपणही व्यवस्था केली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था केली पाहिजे। आपण महाराष्ट्रात राहतोय, देशाला पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्या महाराष्ट्राने दिल्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर गुजरातला सेल्वासला उपचारासाठी जायला लागत असेल किंवा दर 15 दिवसांनी माझ्या जिल्ह्यातली ताई जर आरोग्याच्या सुविधे वाचून डिलिव्हरीला जात असताना मृत्युमुखी पवत असेल तर आपला जिवंत असण्याचा उपयोग नाही। त्या दृष्टीने स्वतःचे मल्टीस्पेशालिस्ट वडिलांच्या नावाने हॉस्पिटल सुरू केले। हे मी यासाठी सांगतोय, मी मोठेपणा नाही करत, कारण जे स्वप्न पाहिली ती स्वप्न साकारली, बहुतांशी साकारली, उरलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे। मी 2008ला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती करताना हे स्वप्न पाहिलं का आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्याचा आरोग्याचा विकास करायचा आहे, शिक्षणाचा विकास करायचा आहे। या 5 जिल्ह्यातली कुठलीच मायमाऊली किंवा कुठलाही आजोबा ज्याला मुलं बाळ नाही तेही आजी आजोबांना उपचाराशिवाय जगावता कामा नये अशी आरोग्य व्यवस्था तयार केली पाहिजे। त्या दृष्टीने 3 हॉस्पिटल आपण सुरू केलेले आहेत। लवकरच तुमच्याही बाजूला जवळच रायगड जिल्ह्यामध्ये आपण एक 4थं हॉस्पिटल सुरू करू आणि 5वं मग सिंधुदुर्गात होईल, जेणेकरून पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत उपचाराशिवाय कोण दगावणार नाही अशी काळजी आपण घेऊ। त्याचबरोबर दुसरं स्वप्न बघितलं का शिक्षणाशिवाय परिवर्तन होणार नाही। त्या दृष्टीने आपण आपली स्वप्न पूर्ण केली नाही केली माहिती नाही, परंतु ज्याला मूलबाळ नाही त्याही मुलाला आपण शिकवलं पाहिजे। या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे ठाण्याची सिंगाणे असेल, मुंबईतील मोठमोठ्या शाळा असतील, अशा धर्तीच्या शाळा सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीपासून गोव्याच्या बॉर्डर पासून गुजरातच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली शाळा उभी करायची की जेणेकरून आमचा कुठलाही माणूस 10-15 हजार रुपयाच्या पगारासाठी मुंबईकडे जाणार नाही, मुलांच्या शिक्षणाच्या नावाने जाणार नाही, त्याला इथेच मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून देऊ, जी मुंबईच्या दिल्लीच्या धर्तीवरच त्याला शिक्षण व्यवस्था मिळेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायची। त्यासाठी 10 CBSE शाळा उघडलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला बघतोय, आता मी बसलो होतो, बसल्यानंतर मला समजलं इथल्या गावकरी ग्रामस्थांमार्फत का मंडणगडला दवाखाना आहे परंतु शिकाऊ डॉक्टर येतात। एक इंचार्ज डॉक्टर आहे तो बाजूला कुठेतरी दुसऱ्या तालुक्यामध्ये बसतो। त्याच वेळेस आपल्या पक्षाचे आरोग्य मंत्री आहेत योगेश दादांनाही मी SMS केला का दादा या बाबत बघून घ्या, परंतु आरोग्य मंत्री महोदयांना मेसेज केला का तात्काळ इथे ताबडतोब लक्ष द्या। ते बोलले तात्काळ त्याचा लगेच रिप्लाय आला का मी कन्सल्ट ऑफिसरशी बोलून इथली आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल त्याबाबत प्रयत्न करेल। आपल्याला आपल्या माणसाचा वाचवायचा, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, यापेक्षा निवडणुका आल्या तर ज्याच्या त्यांनी राजकारण करावं, परंतु आपल्याला आपली माणसं मोठी झाली पाहिजेत। आपल्याला आपले डॉक्टर करायचे। या बसलेल्या तरुणींनी स्वप्न पाहिली पाहिजे का मला MBBS MD डॉक्टर व्हायचे, मला गायनाईक डॉक्टर होऊन मला माझ्या ताईला माझ्या आईला वाचवायचे, ही स्वप्न पाहिली पाहिजेत।
इथे बसलेल्या मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजेत तर उद्याला आज गट शिक्षण अधिकारी साहेब आपले नाशिक जिल्ह्यातून आलेत, इथला जिल्हाधिकारी आपल्या या मातीतून बसला पाहिजे अशी स्वप्न आपल्या मुलांनी पाहिली पाहिजेत आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ एक पालकत्व म्हणजे एक कुटुंबाप्रमाणेच आपल्या बरोबर आहेत हा विश्वास देण्यासाठी आपल्यापर्यंत आलो. का आपण स्वप्न मोठी नाही पाहिजे. मी काल परवाच बानगुडे पाटील साहेबांचं कालच एक भाषण ऐकत होतो. सकाळी सकाळी मी मुलांनाही पाठवलं माझ्या, का बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना संकट नाही आली का. जेव्हा त्यांच्यावर औरंगजेबाने मोठा बलाढ्य हल्ला करावला आपल्या सरदारात करवे आणि तो हल्ला केल्यानंतर त्यांना इतका मोठा तळ करावा लागला का त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी राजांना द्यावं लागलं, शिवाजी महाराजांना द्यावं लागलं, स्वतःला वेठीस ठेवण्यात आलं. किल्ल्यापैकी जवळजवळ 10-15 किल्ले सोडले तर सर्व किल्ले दिले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटल्यानंतर जवळजवळ 350हून जास्त किल्ले घेतले. हा इतिहास आपला सगळ्यांचा आहे. त्याच्यामुळे आपण काय ठरवलं आणि काय करू शकत नाही असं अजिबातच नाही. मगाशी गट शिक्षण अधिकारी साहेब बोलले, आंगले साहेब, का या कोकणच्या मातीतील विद्यार्थ्यांमध्ये इतकी ताकद आहे का यांना जर प्लॅटफॉर्म उभा करून दिला तर उद्या आमच्या सिन्नर तालुक्यातील आंधळे साहेब IAS आहेत, IPS आहेत, अनेक अधिकारी. मी मध्ये एका गीते साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो होतो निवृत्तीचे, ते एका गावामध्ये 75 अधिकारी होते. तर अशा अधिकारी आमच्याही कोकणच्या मातीतून प्रत्येक गावपाड्यातून गेले पाहिजेत आणि हे घालवण्यासाठी आदरणीय पालकवर्ग शिक्षक वृंदांनी थोडी मेहनत घेतली पाहिजे. त्यांनाही विनंती करण्यासाठी आलोय आणि इथे बसलेल्या सगळ्या तिन्ही हॉलच्या विद्यार्थ्यांना विनंती करायला आलोय, बाळांनो स्वप्न मोठी पहा. आपला विकास शासन करायचं तर करेल, केंद्र सरकार करेल, राज्य सरकार करेल, परंतु आपण मनाशी ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला विश्वास देतो का कोल्हापूरहून आलेला स्वप्नील मानेसारखा तरुण लहानपणी आई गेल्या होत्या, शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचं वडील गेले, त्यांनी स्वप्न पाहिलं त्याला UPSC क्रॅक करायची होती, त्याला प्लॅटफॉर्म जिजाऊंनी उपलब्ध करून दिला. आज अभिमानाने सांगतो वयाच्या 24व्या वर्षी IPS होऊन पश्चिम बंगालमध्ये IPS म्हणून नोकरी करतायत. सांगलीवरून आलेली शेतकऱ्याची मुलगी, तिला उद्या डेप्युटी कलेक्टर होता, तिला प्लॅटफॉर्म जिजाऊंनी उपलब्ध करून दिला. सोलापूरहून आलेला नागनाथना लावडचा ऊसतोड मजुराचा मुलगा, त्याला MPSC करायची, त्याला उपलब्ध करून दिले. आज DYSP म्हणून पालघर SP ऑफिसला काम करतोय. परत आपण सांगाल का काय अडचण आहे. दादांनो तायांनो, मी ज्या भागातून आलोय तो भाग आपल्यासारखाच आहे का दररोज त्या जिल्ह्यामध्ये 3 मुलं कुपोषणाने मरण पावतात. ज्याप्रमाणे सर्पदोषाच्या केसेस इथे होतात, विंचू जाऊन माणसं मरतात, त्या पद्धतीने तिथेही मरतात. परंतु त्या परिस्थितीला छेद देण्यासाठी त्या भूमीतला एक तरुण जेव्हा ठरवतो तेव्हा मगाशी मी सांगितलं का आमच्याकडे 95% डिलिव्हरी या सरकारी दवाखान्यात विदाऊट सीझर होतात. हे काम आपल्या शिक्षणाने करू शकतो आपण. तर त्याच मातीतील पोरगा तिथे डॉक्टर आहे सरकारी दवाखान्यामध्ये. तो डॉक्टर असल्यानंतर त्याचे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठे हप्ते मिळत नसतील किंवा घेऊ शकत नाही, तो तिथल्या माईमाऊलीची सेवा करतो. अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला तयार करायचे. मी तर म्हणतच असतो, गावच्या तलाठी ग्रामसेवकापासून जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असो, आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी IPS IAS अधिकारी राहू दे, इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आपल्याला आपल्या मातीतून झाले पाहिजेत. मला आठवलं आता रेस्ट हाऊसला गेल्यानंतर कधीतरी चीफ जस्टिस इथे आले होते, तो कागद लावलाय, तो कागद काढण्याची आपल्या हिंमत आहे कारण ते पद तितकं मोठं आहे. तर या पदावर या 3 हॉल मधल्या बसलेल्या विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजेत. त्यांना जे करिअर कार्यक्रम लागतील, जे शिक्षण लागेल, जे क्लासेस लागतील, ते सर्व पुरवण्याची ताकद जिजाऊमध्ये एवढा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो. परंतु स्वप्न मोठी पहा, अभ्यासाचं सातत्य ठेवा. जेव्हा अभ्यासाचं सातत्य ठेवाल तेव्हा या जगामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाहीये. संकट तर येत जातात, संकट येतात जातात, परंतु आपण जर अभ्यासाचं सातत्य ठेवलं तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं मगाशी बोललो मी, आंधळे साहेब IPS झाले, ते वयाच्या 10-12 एक्झाम देऊन 38व्या वर्षी IPS झाले. काल परवा UPSCच्या रिझल्ट मध्ये बघितला तर एक ताई लग्न झाल्यानंतरही 39व्या वर्षी IAS झाली. जेव्हा आपण तिथे बसलेल्या तायांनी मोठी स्वप्न पाहिली, मला वाटतं लायब्ररी सुरू केलेली आहे, ऑनलाईन क्लासेसची सर्व व्यवस्था करू. गट मध्ये तर आपण द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना एका वर्षात नोकरी लावण्याचं काम संदीप पाटील सर आणि केदार सर करतील, हा विश्वास आपल्याला देतो. कारण कालच माझा असा कुठलाच दिवस जात नाही का ज्या दिवशी गोरगरिबाचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा मुलगा प्रशासनात येते. परवाच्याच रविवारी एक क्लास 1 ऑफिसर आपल्याकडनं झाला, 2 क्लास 2 झाले. तर हे आकडे आपल्याला वाढवायचे आहेत. हे आपल्याला आकडे वाढवून मोठ्या प्रमाणात न्यायचे आहेत का जिथे जाऊ तिथे आपल्याला आपला विद्यार्थी प्रशासनामध्ये दिसला पाहिजे. आणि त्यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही करप्शन न करता
काल परवा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं त्या पद्धतीनेच आपल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम केलं पाहिजे का कुठलंही करप्शन न करता माझ्या शेतकऱ्याच्या शेतमजुरा येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कामाला आपण सेवा म्हणून दिली पाहिजे, सेवा म्हणून पुरवली पाहिजे. तर हे असे अधिकारी आपल्याला सगळ्यांना तयार करायचे आहेत आणि हे वास्तवात आणण्यासाठी मी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहे. मला खूप अभिमान वाटतोय का जेव्हा जेव्हा जिथे प्रतिकूल परिस्थिती असते त्याच्यातनं चांगली रत्न निघत असतात. कोळशाच्या खाणीतनंच हिरा निघतोय किंवा मी सांगितलं संकट आल्यानंतरच माणूस कसा प्रवृत्त होतो. आज आपल्याला सांगतोय का आपल्याकडे 19 वर्षाची मुलगी आली मोहिनी बारमाल म्हणून, आदिवासी मोखाडा तालुक्यासारख्या अतिदुर्गम भागातून लग्न करून तिला ठाण्याला दिली होती. ठाण्याच्या झोपडपट्टीत गुण्यागोविंदात नवरा ती आणि सासू राहत होते. वयाच्या 19व्या वर्षी पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना नवऱ्याला हार्ट अटॅक आला कोविड नंतर. नवरा गेला ती बाई खचून पडली. तिला उद्या बाळ पाडायचं का काय या प्रश्नात सगळे नातेवाईक सांगते, परंतु ती आई तिची सासू अज्ञानी होती. तिने सांगितलं बाळाला जन्माला द्या. एक जण बाळाजवळ थांबायचं, एक जण ठाण्याच्या वागले इस्टेट भागात किशननगर भागात धुनी बंडी करायच्या. दोघींपैकी 7-8 हजार रुपये दोघींना मिळायचे. जेव्हा ठाण्याचे आपले पोलीस भरती केंद्र सुरू झालं तिला माहिती मिळाली. ती आली, केदार सरांनी तिचा इंटरव्ह्यू घेतला, ती पोलीस भरतीला यायला लागली. ती लेक्चरला थांबायची नाही. मग एक दिवशी पॅरेंट मिटिंगच्या दिवशी तिला विचारलं, ती धडधडसा केदार सरांजवळ रडायला लागली का मी जर लेक्चरला थांबली तर माझ्या मुलाला दूध कोण देणार, दुधासाठी पैसे कुठे येणार. त्या दिवशी जिजाऊनी तिला 15,000 रुपये अभ्यास करण्याचे दिले. पोलीस भरतीला त्या काळात उशीर होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलाची 800 जागांची भरती निघाली. त्या 800 मध्ये 119 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीतून मोफत शिक्षण घेऊन लागले. त्यामध्ये ती मोहिनी बारमाले कधी मुंबईला गेले तर दादर सब स्टेशनला तिला भेटा. म्हणजे संकट येतात, परंतु संकटाला पार करण्याची ताकदही आपल्यामध्ये आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. अडीअडचणी तर प्रत्येकाला येत असतात. मी येताना यांना बोललो साहेबांना का पहिल्यांदा मला असं झालं का मी फक्त 3.5 तासामध्ये मंडणगडला पोहोचलो. नाहीतर नवी मुंबई पार करताना 2 तास लागतात. तिथून पुढे आलं तर वडखलचा नाका पार करता करता गुंड्या पडतात. इथे येऊपर्यंत आपण थकून जातो. परंतु माझी इच्छाशक्ती होती का वेळेवर या कार्यक्रमाला पोहोचायचं. तर कुठेही ट्रॅफिक लागली नाही, कुठेही काय एकही मिनिटं गाडी कुठे न थांबता इथपर्यंत पोहोचलो. तशाच विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती व्यक्त केली का मलाही IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर व्हायचंय. आपण इयत्ता 9वी पासून JEE आणि नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत. अभिमान वाटतो मला तिथल्या आपल्या धडकोलीच्या शिक्षकांचा. CETचा रिझल्ट लागला, 10 विद्यार्थी 99%च्या वरती मार्क काढून मिळाले. त्यातले 8 विद्यार्थी आदिवासी आहेत. सांगा बरं त्या आदिवासी विद्यार्थ्यांनी मागेल ते कॉलेज मिळेल का नाही त्यांना. आता JEE नीटचा रिझल्ट JEEला 2 विद्यार्थी क्वालिफाय झाले. कारण आपण 9वी पासून ठरवलंय का ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचंय त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. ज्यांना CA व्हायचंय, न्याय व्यवस्थेमध्ये जायचंय त्याचेही फाउंडेशन आपण सुरू केलेले आहे. आणि ज्या गोरगरीब माऊलीच्या मुलीला डॉक्टर व्हायचंय तिचे नीटचे क्लासेस इयत्ता 9वी पासून सुरू केलेले आहेत. ज्या मुलांना इंजिनियर व्हायचंय त्यांनी देशाच्या सगळ्यात प्रसिद्ध IIT सारख्या कॉलेजलाच इंजिनियर झालं पाहिजे. त्यासाठी JEEचे क्लासेस आपण सुरू केले आहेत. या सगळ्याचा लाभ आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे हे सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. आपण ज्या आशेने बघताय कोकण त्याच आशेने आम्हीही बघतोय. मगाशी बोलताना मी ग्रामस्थांशी बोललो का उद्या गोव्याचा पर्यटक हा कोकणच्या या आपल्या 5 जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे. किती दिवस आपण सांगायचं पालघरचा आदिवासी माणूस मुंबईच्या बिल्डिंग बांधायला आहे, ठाण्याचा माणूस हॉटेलमध्ये वेटर आहे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गाची माणसं एकतर लिफ्टमध्ये वॉचमॅन आहेत, गेटवरचा वॉचमॅन आहे, एकतर घरकाम करणारी, जेवण बनवणारी ताई आहे, जेवण वाढणारी ताई आहे, भांडी लादी साफ करणारे. हे सगळं चित्र आम्हाला बदलायचं आहे. मुंबईचा मालक आपला माणूस झाला पाहिजे. या राज्याचा मुख्य सचिव आपल्या या मातीतून घडला पाहिजे. ही स्वप्न दाखवण्यासाठी नाही तर ही स्वप्न पूर्ततेसाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा उभा राहण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. परंतु ही स्वप्न आपण पाहिली पाहिजेत. आपण सांगणार हे जमणारच नाही, हे होणारच नाही, असं नाही होत. आज आता सांगा मगाशी 3:30 वाजता निघाले, त्यांना इथे यायचं होतं तर स्वप्न पाहिली तर त्या स्वप्न मी पण रात्री 12 वाजेपर्यंत मुंबईला होतो. 5 वाजता निघालो, 5, सव्वा 5ला 8:30ला इथे पोहोचलो. म्हणजे स्वप्न बघितली आणि त्या स्वप्नपूर्ततेसाठी सातत्य ठेवलं तर नक्कीच स्वप्न पूर्ण होतात. इथे बसलेल्या बाजूच्या हॉलमध्ये बसलेल्या आणि वरती असलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो, दादानो बाबांनो आम्हाला काय मला बानगुडे पाटील साहेबांना किंवा इथल्या आयोजकांना वेळ नाही, काम नाही म्हणून तुमच्यापर्यंत आलेले. तुम्हाला स्वप्न दाखवून स्वप्न पूर्ततेसाठी खांद्याला खांदा तुमच्या लावून आम्ही बरोबर आहोत. परंतु आपण स्वप्न मोठी पहा. अगदी जगाच्या पाठीवर गुगल सारख्या किंवा ऍपल सारख्या कंपनीचाही CEO या मातीतून झाला पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने स्वप्न बघून अभ्यासाचं सातत्य ठेवा.
एवढीच सगळ्यांना विनंती करतो. 15 दिवसाच्या आतमध्ये आपण मंडण काढलं. आपलं स्वप्नच आहे का तलासरी मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या भगिनींसाठी जे जे क्लास सांगतील, अगदी इंग्लिश स्पीकिंग, योगापासून महिला शिवण क्लासपासून जेवण बनवण्यापासून ते सगळ्या क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल. कॉम्प्युटर क्लासेस होतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस व सैन्य भरती केंद्र गट क ड च्या परीक्षांसाठी मोफत क्लासेसची व्यवस्था आपल्याकडून करण्यात येईल, जेणेकरून शिपायापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्याला आपल्याच मातीतील माणूस गेला पाहिजे, घडला पाहिजे. समस्या 5 जिल्ह्याच्या सारख्याच आहेत. आरोग्याच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, विजेच्या असतील, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रस्थापितांना दोष देण्यापेक्षा नवीन व्यवस्था आपण तयार करूया, इतकंच आपल्याला मी बोलतोय. आयोजकांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतोय का खूप चांगलं आयोजन त्यांनी केलं. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, पालकांना का स्वप्न मोठी पहा. मी काय निवडणूक आले म्हणून भाषण द्यायला आलेलो नाही. मी कायम 12 महिने 24 तास आपल्या सोबत असेल. जिथे अडचण असेल तिथे आपल्या बरोबर हा भाऊ उभा असेल. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.